नागपूर, मारवाड आणि दीक्षाभूमीसाठी प्रसिद्ध आहेच. ही दीक्षाभूमी ज्या महामानवामुळे प्रसिद्ध झाली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते एक गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले. जग खूप रडवीत होते त्यांना, पण ते या जगाला घडवून गेले. हजारो वर्ष जी माणसे गुलामीच्या बंधनात बंदिस्त होती, तोंड असून ज्यांना बोलता येत नव्हतं, माणसं असून सुद्धा ज्यांना माणसासारखे जगता येत नव्हते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचे रान करून त्याच माणसांना बोलायला शिकवलं, माणसासारखे वागायला शिकवले. तीच माणसे बोलू लागली, माणसासारखी वागू लागली, ताठ मानेनं जगू लागली. चला तर बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय जीवन प्रवास. सादर करीत आहेत आमचे बालकलाकार. जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करा. विवा, विवा, ए विवा, कुठं आहे रे? मी इथं आहे. विवा, आज तुझ्या शाळेचा पहिला दिवस आहे. हे घे तुझा डबा आणि हे घे दप्तर. मी खूप मन लावून अभ्यास कर हा मॅडम. हो बाबा. आई बाबा येतो. आता आपण बघूया जिल्हा परिषद शाळा सातारा येथील छोट्या भीमरावाच्या शाळेचा पहिला दिवस. गुरुजी, आज माझा दाखला हा वर्गात झाला आहे. मी आज येऊ का गुरुजी? दूर हो, जवळ येऊ नको. शिव शिव शिव. काही गरज नाही वर्गात येण्याची. तुला वर्गाच्या बाहेरच बसावे लागेल, नाहीतर आम्हाला विटाळ होईल. शिव शिव शिव. पण गुरुजी, सगळे मुलं तर वर्गात बसून शिकतात, आम्हीच कशाला बाहेर बसू? आता तुझी इतकी हिंमत की तू मला उलट उत्तर देशील? जा बाहेर कोपऱ्यात बस. गुरुजी, हा जर वर्गात बसणार असेल तर आम्ही उद्यापासून शाळेला येणार नाही. मुलांनो, आज आपण बेरीज वजाबाकी शिकूया. मला काहीच ऐकू येत नाही आहे आणि तरुण दिसत पण नाही आहे. तुला दिसत आहे का आनंदा? नाही. मला काहीच ऐकू येत नाही आहे. खरंच गुरुजी? असं का? मला पण काही ऐकू येत नाही आहे. गुरुजी, खरंच काही ऐकू येत नाही आहे. जेवढे येत आहे तेवढे तुमच्यासाठी भरपूर आहे. शिकून काय खूप मोठा बॅरिस्टर होणार आहेस? आई बाबा, मी उद्यापासून शाळेला जाणार नाही. काय झालं विवा? बाबा, मला वर्गाच्या बाहेर बसायला सांगतात. पाण्याच्या मटक्याला पण हात लावू देत नाही. पाणी इतक्या वरून टाकतात की माझे सर्व कपडे ओले जातात. मी उद्यापासून शाळेला जाणार नाही. आई, तुम्हाला किती वेळ मला सर्व काही देतेस? तसंच का नाही लागत माझे सर्व? असं का? भीमा, ते त्याचे काम करतात आणि तुला एकच काम आहे, फक्त मन लावून अभ्यास करण्याचं. तुला खूप मोठं व्हायचं आहे भीमा. आपल्या समाजासाठी तुला खूप मोठं काम करायचं आहे. शाळेला जाशील ना भीमा? आई बाबा, जाईल मी शाळेत. रमाई, बाबासाहेबांची प्रेरणा. बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती, जिने बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिने आपल्या पतीकडे कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही. भीमराव त्या दिव्याकडे होते आणि त्या दिव्याची रमा वात होती. परदेशी जाण्याच्या आधी भीमराव रमाबाईला समजावतात. रमा, तुला वाटते तितके सोपे नाही ना? मी परदेशातून तुला एकही रुपया पाठवू शकणार नाही. तुला काटकसरीने जगावे लागेल, हे ध्यानात ठेव. तुमचा विश्वास आहे ना साहेब माझ्यावर? मी सर्व नीटवण तुमच्या या पुस्तकांची आणि विद्येची आण घेऊन सांगते. मी सर्व नीटवण आणि त्यांची काळजी पण घेईन. समाज सैरावैरा भटकत होता, जो दिशाहीन होता, ज्यांना कुणी वालीच नव्हता. अशा भोळ्या भाबड्यांना बाबासाहेबांनी हृदयाशी धरून आपलंसं केलं. आईची बापाची माया दिली. का
अरे किती वर्ष असे उष्ट अन्न खाणार आहे? किती वर्ष असे फेकलेल्या अन्नावर स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहे? कशासाठी? नको रे बाळा, एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. अरे किडे मुंगेही जगतातच, पण आपण तर माणसं आहोत ना. ह्या वरच्या वर्गातल्या मूठभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाही. बस झालं, ही गुलामगिरी झिडकाडलीच पाहिजे आणि त्यासाठी तुला संघर्ष करावाच लागेल. त्यासाठी तुला शिकावंच लागेल बाळा. आपल्या बुद्धी आणि ज्ञानाच्या भरोशावर हे स्वतःला वरचढ समजतात. तीच बुद्धी तुझ्या जवळ देखील आहे. त्याला धार येते केवळ आणि केवळ शिक्षणामुळेच. तुला शिकावंच लागेल, तुला शिकावंच लागेल. भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरापासून सुटका मिळावी यासाठी अथक प्रयत्न बाबासाहेबांनी केले. कायद्याचे कवच असल्यावर स्त्रियांना हक्क मिळतीलच हा केवढा मोठा दृष्टिकोन. या कोड बिलामुळे स्त्रियांना वारसा हक्क, पोटगी, घटस्फोट घेण्याचे स्वातंत्र्य, विवाह अधिनियम, पुनर्विवाह अधिकार, गर्भपात सुरू ठेवण्याबाबत महिलेचा अधिकार इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्या. लक्षात ठेवा, यावेळेला जर का पोरगी होणार असेल ना तर आत्ताच ते काढून टाकायचं पोर. यावेळेला मला नातूच पाहिजे. अहो आई, आता यात माझी काय चूक? आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतं आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना असं झालंय मला. नाव काढून कसं ते आंबेडकराचं? आंबेडकर साहेब, काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा. पोरं जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची, यातच दिवस चालेत आमच्या बाईच्या जातीचे. साहेब, जिवंतपणी मरण यातना नाही सहन होत आता. आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे. कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली महाड येथे 14 तळ्याच्या काठी ऐतिहासिक क्रांती घडविली. पाणी ही निसर्गाची देणगी असून ह्या देशातले सनातनी लोक अस्पृश्य समाजाला आपल्या हक्कापासून दूर का ठेवतात? या पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व मानवांचा वर अधिकार आहे आणि तो मी त्यांना देणारच. साहेब, 14 तळ्याचं पाणी आणलं का तुम्ही? नाही रमा, या वेळेला नाही आणू शकलो. त्या पाण्यावर गुराढोरांचा अधिकार आहे, पण आपला नाही. तो अधिकार मी मिळवेल रमा. रमा, तू आधी बरी हो ग, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्यासोबत. 14 तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही. आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाही आहे, तर प्रश्न आपल्या हक्काचा आहे.
चला चौदर तळ्याचा सत्याग्रह करूया. स्पर्शिले तू ओंजळीने फुले केले पाणी 14 तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग प्रभूचा नाविला दिला भीमराया. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ज्यांनी भारताचे संविधान लिहिले, ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक सुद्धा दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे महान पुस्तक लिहिले की ज्यावर आज आपला भारत देश चालतोय, ते म्हणजे भारतीय संविधान. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे संविधान म्हणून ओळखले जाते. खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया. भिवा भिवा. अप्रतिम नाटिका. यातून आपल्याला कळते की मानवाच्या जीवनात संघर्षाला किती महत्त्वाचे स्थान आहे ते. संघर्षातून विकास घडतो. आला रे आला. आला रे आला. म्युझिक प्लीज.
सांभाळा. गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ. गोविंदा आला डोळ्याच्या पोरींनो जरा मटके सांभाळा. गोविंदा आला डोळ्याच्या पोरींनो जरा मटके सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. करायचा नाही औदा आला घरांचा गोविंदा. गोविंदा रे गोपाळ, यशोदेच्या कन्या बाळा. गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतारी रे गोपाळा. घरात नाही पाणी घागर उतारी रे गोपाळा. गगरी संभालो ओ मरी मैया, आचा इथे सारेच बेत्या कन्हैया. लूट ही लेंगे माखन की गगरिया, आज बच न पाए कोई राह डगरिया. नगर नगर आए नंद कलाला. नगर नगर आए नंद कलाला. खबर रे आला. दौलात मोठ्या निघाला, तालात मोठ्या निघाला. दौलात मोठ्या निघाला, तालात मोठ्या निघाला. हे राग करायचा नाही औदा मला घरांचा गोविंदा. गोविंदा रे गोपाळ, यशोदेच्या कन्या बाळा. गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ. घरात नाही पाणी घागर उतारी रे गोपाळा. घरात नाही पाणी घागर उतारी रे गोपाळा. काय मंडळी, आजच्या कान्हाला काही आपली राधा शोधायची गरज उरलेली नाही आहे, कारण आजचा जो कान्हा आहे तो आपली राधा सोप्या पद्धतीने गुगलवर शोधूनच घेईल. द्वापर युगात आपण कृष्णाचे दर्शन घेतले. चला आता त्रेतायुगात जाऊया. त्रेतायुगात आपल्याला श्रीराम म्हणजेच महाराष्ट्राचं श्रद्धास्थान, रामायणातील काही प्रमुख घटना रामटेक येथे घडल्या. रामायण फार सुंदर आहे, फार रंजक आहे. राम म्हणजे जीवन जगण्याचं सूत्र आणि जीवन जगण्याचं शास्त्र आहे. ज्याचा अंतःकरणेला राम जागा झाला, बस त्या व्यक्तीचं जीवन हे इतरांसाठी आदर्श असणार आहे. एखादा सज्जन माणूस, एखादा सज्जन व्यक्तिमत्व समाजामध्ये पाहू द्या, लोक म्हणतात हा माणूस रामासारखा आहे बरं. सगळ्या सद्गुणांची ठेव म्हणजे राम, की जे राम भगवान ज्याचं चरित्र आपल्यामधल्या सात्विकतेला बळ देतं, सद्गुणांचा विकास करत रामाचं चरित्र माणसाला जगायला शिकवतं. आपल्या सगळ्यामधल्या राम जागा व्हावा यासाठीच हे भव्य आयोजन सादर करीत आहोत. आपण संपूर्ण रामायण वेळेअभावी इथे सादर करू शकणार नाही, पण त्यातील काही प्रसंग आपण इथे सादर करीत आहेत. वर्ग 5 आणि 4 चे विद्यार्थी रामायण कथा. म्युझिक प्लीज. रामायण एक प्राचीन भारतीय महान महाकाव्य. सूर्यवंशी साम्राज्याची ही कथा महर्षी वाल्मिकींनी संस्कृत भाषेत रचली. काळाच्या ओघात या महाकाव्याचे सर्व भारतीय आणि अनेक जागतिक भाषांमध्ये अनुवाद केले गेले. या महाकाव्याचा नायक श्रीरामाला विष्णूचा अवतार मानलं जातं. श्रीराम एक आदर्श पुरुष तर होताच, त्याबरोबरच एक महान राजा
आणि पराक्रमी योद्धाही होता. सूर्यवंशाचे प्रमुख महाराज मनुचे ज्येष्ठ पुत्र होते. महाराज रघुनंतर कोसलच्या सिंहासनावर महाराज दशरथ विराजमान. काही महिन्यानंतर राजवाडा मुलांच्या गोड किलबिलाटानं गजबजून गेला. महाराणी कौसल्येनं श्रीरामाला, कैकेयीने भरताला जन्म दिला. सुमित्रेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या 16 मुलांना जन्म दिला. श्रीरामाने ज्या गौतमाश्रमामध्ये थोडीशी विश्रांती घेतली, त्यानंतर सर्वजण पुढे निघाले. मिथिलेमध्ये येऊन पोहोचले. मिथिलाधिपती जनक राजाने आपल्या सीतेच्या स्वयंवरासाठी या ठिकाणी एक पण लावला. तो पण असा आहे की त्याच्याजवळ जे परशुरामाचं प्रचंड शिवधनुष्य आहे, त्या धनुष्याला जो प्रत्येक जावी त्यालाच सीता म्हणाली. त्या स्वयंवरासाठी जमलेल्या अनेक अतिरथी महारथींच्या समोर, सहस्रावधी राजांच्या समोर, पुष्कळ मल्लांच्या घरी ते महाप्रचंड शिवधनुष्य जनकाने त्या सभामंडपात आणले. त्या धनुष्याकडे पाहूनच, त्याचा आकार आणि प्रचंडपणा पाहूनच आलेल्यापैकी अनेक जण मनामध्ये भयभीत झाले. काही जण कुठल्याही मोठ्या धीराने उचलण्याकरता प्रत्यंक जागवायचे, परंतु उचलणं सोडाच ते धनुष्य जागेवरून हलवणेही कोणाला शक्य झाले. आणि शेवटी रामचंद्र उठले. त्यांनी ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकाने अवश्य म्हटलं. श्रीरामाने प्रथम त्या धनुष्याला भक्तिभावानं वंदन केलं. ते धनुष्य उचललं. उचलून ते वाकवण्याचा प्रयत्न करू लागले. तोच विजेसारखा कडाड असा आवाज झाला. ते धनुष्य मनोमन भंग पावलं. त्याचे मोडून 2 तुकडे झाले. हा लोक विलक्षण पराक्रम बघून सर्वजण स्तंभित झाले. जनक संतुष्ट झाला. सीता अतिशय आनंदित झाली. जनकाने वीरशूरका सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय करून दाखवला. विश्वामित्राने ते मान्य केले. स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. जर त्याने मला ते 2 वर दिले तर पुत्राचा मोह वाटे देतो, आणि ते जर नाही दिले तर धर्मावर आणि सत्यावर कलंक येतो. हे बिचारे याच धर्म संकटात अडकले आहे. तुझ्या संकोचाने ते तुला काहीच सांगू शकत नाही. ते 2 वर कोणते आहेत मागे? पहिला असा आहे की तुझ्या जागी भरताचा राज्याभिषेक हो. आणि दुसरा हा की तू मुनिवेश धारण करून 14 वर्षांपर्यंत वनात राहायचं. बस एवढ्याशा गोष्टीवर इतका वाद होता? ही तर खूप प्रसन्नतेची गोष्ट आहे की मला माझ्या मातापित्यांच्या दोघांच्या वचनाचं पालन करण्याची अशी संधी मिळाली आहे जी एखाद्या पुत्राला मोठ्या भाग्यानंच मिळते. भरताला राज्य देण्यासाठी तर मला कोणाच्याही आज्ञेची आवश्यकता नाही. त्याच्यासारख्या भावाला तर मी स्वतःच आनंदानं राज्य देऊन टाकीन. राहिलं वनगमन, बहुधा माझं पुण्य जणू उजळलंय की मला आपल्या आज्ञेमुळं तिथं जाण्याची संधी मिळते आहे जिथं अशा महान ऋषी मुनींचं दर्शन मला घेता येईल, ज्यांचं तेज तिन्ही लोकांना प्रकाशित करू शकतं. सहन कोणी कशी करेल
श्रीराम म्हणजे एक आदर्श पती. वनवासात असताना सीतेनं पर्णकुटीसमोर बागडत असलेलं एक सुवर्ण मृग बघितलं आणि अतिशय सुंदर अशा त्या सुवर्ण मृगाच्या कातड्याची चोळी घालायचा तिला मोह अनावर झाला. तिनं श्रीरामाला तसं सांगितलं, परंतु ते हरिण मायावी होतं. मारीच राक्षसानंच त्या हरणाचं रूप घेतलं होतं. आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीरामानं त्या हरणाकडे धाव घेतली. दूरवर गेल्यानंतर रामानं त्याच्यावर बाण सोडताच त्या मायावी मारीचानं रामाच्या आवाजात टाहो फोडला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. हे ऐकताच सीता घाबरली आणि तिनं लक्ष्मणाला तिकडे जाण्यासाठी सांगितलं. लक्ष्मण तिकडे जाण्यास तयार नव्हता, कारण त्याला मारू शकेल, आपल्या रामाला मारू शकेल अशी कुठलीही शक्ती अस्तित्वात नाही याची त्याला खात्री होती. मात्र सीतेच्या हट्टापायी शेवटी पर्णकुटी बाहेर लक्ष्मण रेखा आखून त्या बाहेर न येण्याचं सीतेला बजावून लक्ष्मण तात्काळ रामाच्या दिशेला धावला आणि इकडे साधू वेशात भिक्षा मागण्यासाठी आलेल्या रावणानं सीतेचं कपटानं हरण केलं. हनुमंताला गाढ आलिंगन. असंख्य वानरासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोहोचले आणि आता प्रश्न असा पडला की समुद्र उल्लंघन व्हायचा. 3 दिवसपर्यंत श्रीरामाने सागराची प्रार्थना केली, परंतु सागर काही प्रगट झाला नाही. तेव्हा संतापून शेवटी रामाने सागरावरती शस्त्र उपसले. रामबाणाच्या भयाने तो सागर साकार प्रगट झाला आणि नम्रतापूर्वक रामाला म्हणाला की रामा, आपल्या सैन्यामध्ये नळ नामाचा एक वानर आहे. तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे. त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधावा आणि तो सेतू मी माझ्या छातीवर आनंदाने घालीन. श्रीरामाने नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्चारवाने गाऊ लागले, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय.
नामाचे मंगल नाम बरा पुढ्या तोरणी उंच उभा पुढ्या तोरणी उंच उभा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से नरो तो आज धूने दो चरण आँखों के पानी से बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के नाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं काय प्रेक्षकांना आवडली का रामकथा? हो आवडणारच. सियापती रामचंद्र की, पवनपुत्र हनुमान की. अहो ही बालके आपलीच आहेत याचा न पडावा विसर टाळ्या तर मोफतच आहेत त्यात नको काट कसत शेती हा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय काळ्या मातीत घाम गाळून मोत्याचं पीक काढायचं स्वप्न प्रत्येक शेतकरीच पाहत असतो कामा हातावेगळी करण्यासाठी त्याला गरज असते ती जीवाशिवाच्या बैल जोडीची ढवळ्या पवळ्याची आणि सर्जा राजाची असा हा आमचा बळीराजा बैल जोडीला घेऊन शेतावर जायला निघतो दिवसभरात कष्टात मात्र कोणतीच कसर सोडत नाही पण या कामातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून आमचे शेतकरी बांधव गाण्याचाच आधार घेतात या गीतांना भरळी असे म्हणतात बळीराजा तुझ्या कष्टाला अंत नाही तुझ्यासारखा तुझा कोणी संत नाही तूच देशाची भक्ती तूच देशाची शक्ती आणि तुझ्यावरच आमची भक्ती सादर करीत आहे शेतकरी नृत्य वर्ग 3चे विद्यार्थी जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया प्रेक्षकांच्या टाळ्या कमी पडतायत म्हणून आमचे विद्यार्थी पण मागेच राहत आहेत तुमचा उत्साह कमी दिसतोय थोडा उत्साह वाढवा म्युझिक प्लीज.
देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्यावर माणसाची जिंदगी बुडाली. नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात. मायला मग पाणी गेलं तरी कुठं? पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. शिंगावाने बैराग्याचं शेत पेरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. डेव्हलपमेंटचे वाहतात वारे, बुजविले नदी नाले सारे, उंच टावर मिरवती तोरे, कसे वाहणार पाण्याचे झरे. अहो महाराज, पण आता करायचं तरी काय? नका करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. 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 म्हणजे काय हो? पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण.
बळीराजाने किती सुंदर संदेश दिलाय. तो म्हणतो, शेतकरी म्हणतो ढग गडगडतो पण पाऊस का पडत नाही आणि या सुंदर नृत्यासाठी टाळ्या का होत नाही. वसुंधरेचा ठेवा जपुनी राखू सृष्टीचा सन्मान. निसर्ग रक्षणासाठी तारक आम्ही आदिवासी म्हणून आम्हा आहे अभिमान. आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की आपल्या समोर जंगलात डोंगरदऱ्यात राहणाऱ्या ओबडधोबड चेहऱ्याचा जगाशी कुठलाही संपर्क नसलेला समाज डोळ्यासमोर येतो. आदिवासी तेथे जंगल आणि जंगल तेथे आदिवासी असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते आपले दैवत मानतात. असा सुंदर आदिवासी नृत्य प्रकार आपल्या समोर सादर करण्याकरिता येत आहेत वर्ग 6 चे विद्यार्थी. म्युझिक.
तमाशा, धर्म तुझा आगळा, लाकडाचा केला नांगर आणि स्वतः बैल झाला. ओबड धोबड जमीन कसत मैलो मैल चालला, सर्व आधी जलमला तरी माग कसारे राहिला, मागे कसारे राहिला. आधीच्या काळात महिलांसाठी मनोरंजनाचं कोणतंही साधन खेडेगावात नव्हतं. महिलांवर इतकी बंधनं असायची की माहेरवरून येताना एखादीच्या पायात चप्पल सुद्धा असेल ना तरी गावाच्या वेशी शिरताच ती पायातून काढून हातात घ्यावी लागायची. अशा परिस्थितीत असणाऱ्या महिलांच्या मनोरंजनाचा विचार करणार तरी कोण? अशा वेळी त्यांच्या मदतीला यायचे घरोघरी जाऊन मनोरंजन करणारे 12 बलुतेदार. कधी एखादं सोंग घेऊन भारूड यायचा. गावातल्या आया बाया गोळावायच्या आणि भारूड सुरू व्हायचं. असं एखादं भारूड की हसून हसून बायांच्या मुरकुंड्याच वळायच्या आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं एक झणझणीत अंजनही त्यांच्या डोळ्यात घातलं जायचं. ते बघा